जाईल समोरची, त्याच्यामुळे लाईन हा मिस. हा नाही, माझ्या गेल्या बारला काय झालं, 5 ऑक्टोबरला जी हायकोर्टची मी स्पीड दिली होती, हा हा तर माझ्या 5-6 लाईन राहिल्या होत्या, त्यावर 1 मिनिट राहिला म्हणून मी थोडी स्पीड वाढवली, तर त्यावेळेस माझी एक लाईन मिस झाली 7-8 वरची फक्त. हा 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 420चा पॅसेज होता, मला 413 टाईप झाली माझ्या. अॅक्युरेसी होती. ती लाईन कधी मिस झाली, सुरुवातीला झाली की शेवटी झाली? शेवटी शेवटी 5-6 लाईन असतात. शेवटची होऊ द्या, एकदम लास्टची जर झाली ना, म्हणजे राहिल्या जर 2-3 लाईन तरी फरक हा पडत नाही. मधामध्ये हा जर मिस झाली, समजा एक्झाम्पल 20 लाईन आहे हा आणि हा. सुरुवातीच्या 10वी लाईनच मिस झाली आणि नंतर तुम्ही टाईप करायला, तर फेल होणार त्या ठिकाणी. हा, मग माझं कसं झालं, 5-6 लाईन राहिली असतील माझी, तर एक लाईन मिस झाली, तर माझे शेवटचेच मला तर 0च मार्क पडले. मी पडले. 0 पडले, 0. कारण मी ॲरो आणि हा. शिफ्टनं माझं करेक्शन करून घेतलं होतं लाईन टाईप करते वेळेस. नाही नाही नाही, तसं करायचं नाही. करेक्शन सुद्धा करायचं नाही, आणि दुसरी महत्वाची गोष्ट बॅकपेज सुद्धा युज करायचं नाही आणि लाईन सुद्धा मिस करायची नाही, ते तर महत्वाचं बॅक बॅक तर बंद होतं सर, मग मी काय केलं. असतं. मुंबई उच्च न्यायालय लिपिक म्हणून 2026 मध्ये जॉईन व्हायचं आहे. तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुमचं या ठिकाणी टायपिंग अत्यंत चांगलं असणं अत्यंत आवश्यक आहे. जर या ठिकाणी तुमची टायपिंग जर व्यवस्थित नसेल, तर या ठिकाणी समजून घ्या की तुम्हाला कोणत्याही प्रकारमध्ये या ठिकाणी पोस्ट क्लर्कची मिळणार नाही. तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला ज्या जागा दिसत आहे, या जागापैकी फक्त जर एक जागा आपल्याला मिळवायची असेल, तर आपली टायपिंग ही अत्यंत आवश्यक आहे आणि अत्यंत महत्वाची असणं अत्यंत आवश्यक आहे. तर आता या गोष्टीमुळे बऱ्याच विद्यार्थी नवीन असतात आणि काही विद्यार्थी जुने असतात, तर ते बरोबर फॉलोअप घेऊन त्या ठिकाणी नियमानुसार चालतात आणि टायपिंग परीक्षामध्ये पास होतात. परंतु बरेच विद्यार्थी न्यू असतात किंवा अपडेट नसतात, किंवा काही विद्यार्थी जुने असून सुद्धा बऱ्याच गोष्टी त्यांना माहित नसतात. तर त्या गोष्टीवर आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. मित्रांनो, जर तुम्हाला यावर्षी फिक्स एक जागा मिळवायची असेल, तर टायपिंगमध्ये 50+ या ठिकाणी स्पीड ठेवा आणि टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना बॅकपेजचा अजिबात वापर करू नका. आणि टायपिंगची प्रॅक्टिस करत असताना दररोज कमीत कमी 2 ते 3 तास या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करायची, आणि हीच प्रॅक्टिस करत असताना सलग प्रॅक्टिस न करता 10-10 मिनिटाचा या ठिकाणी तुम्हाला गॅप द्यायचा आहे. आणि त्यानंतर जे टायमिंग सेट आहे ते टायमिंग सेट लावायचं आहे. टायमिंग सेट लावून या ठिकाणी 10-10 मिनिटाचा गॅप देऊन प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. परंतु मित्रांनो, या ठिकाणी प्रॅक्टिस करत असताना बऱ्याच अशा अनेक गोष्टी आहेत की जे आपण सिली मिस्टेक घरी प्रॅक्टिस करत असताना करतो, आणि त्यामुळे आपला जो रिझल्ट आहे आपला, तो रिझल्ट या ठिकाणी आपला राहून जातो. जवळपास या ठिकाणी आता जे फायनल कट ऑफ लागणार आहे किंवा रिझल्ट लागेल, त्यावेळेस अंदाजित 8,000 विद्यार्थी तरी या ठिकाणी टायपिंगला पात्र होतील. मग या ठिकाणी 8,000 विद्यार्थी पात्र झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला एक पोस्ट मिळवण्यासाठी किती स्पर्धा आपल्याला या ठिकाणी आहे आपल्या लक्षात येईल. परंतु आता तुम्ही जेव्हा घरी या ठिकाणी प्रॅक्टिस करता किंवा टायपिंग सेंटरवर प्रॅक्टिस करता, तर रॅन्डमली तुम्ही या ठिकाणी प्रॅक्टिस करता. तर मित्रांनो, रॅन्डमली प्रॅक्टिस आपल्याला करायची नाही, तर व्यवस्थित ऑथेंटिक पॅसेज आपल्याला घ्यायचे आणि ते पॅसेज घेऊन त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचे, प्रॅक्टिस करायची. तर पॅसेज ऑथेंटिक तुम्हाला कुठं भेटणार, तर मित्रांनो, आपण आपल्या वेबसाईटवर ऑथेंटिक पॅसेज आपण या ठिकाणी तयार केले, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी एक ऑडिओ क्लिप आहे, जे की आपण वेबिनार ठेवलेला होता. या वेबिनारमध्ये बरेच विद्यार्थ्यांनी आपला अनुभव सांगितला, कारण त्यांनी अगोदर मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंगची एक्झाम दिली होती. पद्धतीने पॅसेज आला होता 2025 मध्ये. आपण जे तुम्हाला पॅसेज प्रोव्हाइड केलेले आहेत, ते कसे वाटले तुम्हाला? हा, ते खूप चांगले आहे. मी मागच्या वेळेसच घेतले होते तुमचे 2025च्या बॅचसाठी पॅसेज, आणि ते जरी आपण मारले त्या पद्धतीचे, तुमचे थोडे पॅसेज हार्ड आहेत, त्याच्यापेक्षा तिथे पॅसेज सोपे असतात. आणि तुमचे जर पॅसेज जर आरामात जर प्रॉपर होत असतील मुलांचे, तर आरामशीर तिथले पॅसेज होऊन जातील सर. तुमचे जर पॅसेज जर आरामात 10 पण मिनिटात होत असेल ना, तिथला आरामशीर पॅसेज होऊन जातो सर, असं मला वाटतं. त्याच पद्धतीनं मित्रांनो, जर तुमची टायपिंग ही व्यवस्थित नसेल, एक्झाम्पल जर 50+ तुमची स्पीड आणि ॲक्युरेसी 95 जर नसेल, तर या ठिकाणी आपल्याला 10 पेक्षा म्हणजेच 11 मार्क मिळवणे देखील आपल्याला या ठिकाणी कठीण होते. आता तुम्ही म्हणणार की 11 मार्क्स देखील आपल्याला जर 50ची स्पीड 95 ॲक्युरेसी नसेल, तर कसं आपल्याला शक्य होणार नाही. तर यासाठीच आपण वेबिनार ठेवलेला आहे मित्रांनो, कारण बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत, सिली मिस्टेक आहे, संपूर्ण या वेबिनारद्वारे तुमच्या दूर होणार आहेत. याची लिंक वेबिनारची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. हा आपला 3रा वेबिनार आहे मित्रांनो. आतापर्यंतचे 2 वेबिनार सक्सेसफुली आपण घेतलेले आहेत, आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा फायदा देखील या ठिकाणी झालेला आहे. आणि बरेच विद्यार्थी आता व्यवस्थित आपण जी थेअरी त्यांना सांगितलेली आहे, त्या पद्धतीनुसार ते आता टायपिंग करायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचा आपल्याला फीडबॅक देखील भेटलेला आहे की त्यांच्यामध्ये बदल झालेले आहे. अगोदर त्यांना 15 मिनिटं लागत होते, तर आता त्यांना 10 मिनिटं या ठिकाणी पॅसेज संपवण्यासाठी लागत आहे. आणि ॲक्युरेसी देखील अत्यंत चांगली आहे. फक्त 10 ते 12 चुका त्यांच्या या ठिकाणी होत आहेत. आपला या ठिकाणी टार्गेट आहे की त्यांचे 1 ते 2 चुका लास्टला व्हावं, आणि स्पीड देखील त्यांची अत्यंत चांगली राहावी. तर यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. त्याची लिंक मित्रांनो वेबिनारची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. वेबिनार आपला 31 मेला होणार आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त संख्येने जॉईन व्हा आणि आपले पॅसेज बाय करा, आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.